केली की सोलर पंप हे 3 महिन्यात मागेल त्याला आपण पंप देऊ। पण वस्तुस्थिती महाराष्ट्रात अशी आहे की गेली 6 महिन्यापासून अनेक जणांनी त्याचे पैसे भरून नंबर लावलेले आहेत, पण अद्यापही त्यांना हे शेतीसाठीचे सोलर पंप मिळालेले नाहीत। आणि एक JR काढून आता जे पूर्वी विजेवर चालणाऱ्या मोटारीचे कनेक्शन देण्याचं काम हे एक साधारण 17-10च्या मीटिंगचा एक संदर्भ देऊन JR काढलेला आहे की आता ते बंद करण्यात येईल। आणि माझी नाही चालू दे की काय उत्तर तुमचं नाही केव्हाही द्यायचं त्यावेळेस द्या, तसं काही नाही। अध्यक्ष महोदय, तर माझी अशी विनंती आहे शासनाला की हे पहिल्यांदा हे जे एजी पंपाचे कनेक्शन बंद करण्याचा JR आहे तो मागे घ्यावा आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे सोलर पंप उपलब्ध होतील त्याच वेळेस ही पूर्वीच्या पद्धतीचे पंप बंद करण्याची पद्धत सुरू करावी। तोपर्यंत नाहीतर होणार काय की एकीकडे सोलर पंप मिळत नाही आणि दुसरीकडे एजी पंपाच्या जुन्या पद्धतीचे कनेक्शन मिळत नाही, त्यामुळे आकडे टाकून चोऱ्या वाढण्याची किंवा गरज म्हणून आकडे टाकण्याची शक्यता ही वाढणार आहे। त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या निमित्तानं करतो। आणि त्याचबरोबर माननीय अजितदादा पवार, दादा तुम्ही त्यावेळेस ऊर्जा मंत्री होते त्यावेळेस आपण 63चे DP कायमचे बंद करून म्हणजे 100चे हा निर्णय घेतला, पण तो काही काळच टिकलेला आहे। अहो नाही मिळत सुरेशराव, हा असं म्हणा ना, मला वाटलं त्यांचा निर्णय अजूनही चालू आहे। तर तो त्याचं परत एकदा आपण 63चे DP बंद करावे आणि 100चे DP केले तर हे आकड्याचंही प्रमाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या काळातला तो एक चांगला निर्णय हा पुढे चालू राहावा। त्याचबरोबर वैराग येथे माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात हे ग्रामीण रुग्णालयाचं काम हे रखडलेलं आहे, ते सुद्धा त्याचाही त्याला गती मिळावी। आणि सन्मान्य सदस्य पडळकरांनी मगाशी जी सूचना मांडली होती त्या सूचनेची पण अंमलबजावणी त्या ग्रीडच्या बाबतीत करावी की जेणेकरून ह्या सेपरेट जे सोलर पंप आहेत त्याच्यात अनेक त्रुटी निर्माण होणार आहेत आणि लोकांना वेळेवर त्याचा फायदा घेता येणार नाही।